आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलं होतं। मात्र कालव्यांचे अपूर्ण काम आणि काही ठिकाणी असलेल्या उंचवट्यामुळे या कालव्यातील पाणी आता काठोकाठ तुंबले आहे। परिणामी हा कालवा केव्हाही फुटू शकतो आणि या परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं। अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सुवर्ण क्षण डोळ्यासमोर ठेवून नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले। मात्र काही ठिकाणी कालव्यांची कामे पुढे सुरू असतानाच मागून पाणी सोडण्यात आले। परिणामी कालव्यांची खोली जलसंपदा विभागाला पाहिजे तेवढी घेता आली नाही। त्यामुळे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी शिवारात या कालव्याचे पाणी पुढे न सरकता ते जागेवरच तुंबले। विशेष म्हणजे ठेकेदाराचे पोकलेन मशीन ही काम करत असताना पाण्यात अर्धवट बुडाले। पाठीमागील बाजूस पाण्याचा मोठा थोप या ठिकाणी पाहायला मिळतोय, तर पुढच्या उंचवट्यावर पाणी चढत नाही। त्यामुळे पाठीमागच्या बाजूस थोप आलेल्या ठिकाणी कालवा केव्हाही फुटू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आज अकोले तालुका शिवसेना प्रमुख मच्छिंद्र धुमाळ आणि स्थानिक शेतकऱ्यांनी या कालव्याची पाहणी करत जलसंपदा विभाग व लोकप्रतिनिधींवर कडक शब्दात ताशेरे ओढले। आज मितीस ही धुमाळवाडी शिवारात निळवंडेच्या उजव्या कालव्याचं काम सुरूच आहे। अशा अनेक ठिकाणी या कालव्याची कामे अपूर्ण आहेत, काही ठिकाणी पुलाचं काम अपूर्ण आहे, तरीही जलसंपदा विभाग आणि लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याचा हा घाट का घातला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले। आज आम्ही धुमाळवाडी गावामध्ये या ठिकाणी उभा आहोत। 22 तारखेला प्रशासनानं निळवंडे धरणातून उजव्या कालव्याला या ठिकाणी पाणी सोडलेले आहे। परंतु मित्र, खेदाची बाब अशी आहे की 2 दिवस झाले पाणी सोडले, परंतु आमच्या धुमाळवाडी गावाजवळ तो काय कॅनॉल आहे, त्या कॅनॉलचं काम प्रचंड अपुरं आहे आणि 2 दिवसापूर्वी सोडलेलं पाणी या ठिकाणी थोपलेलं आहे। कारण काम पूर्ण न झाल्यामुळं त्याला बाय ग्रॅव्हिटी मिळत नसल्यामुळं पाणी खायला जायला तयार नाही। आता आपण पाठीमागे बघत असाल की या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करण्याचं चालू आहे। मित्र, कॅनॉलचं काम पूर्ण झाले नसताना सुद्धा ही पाणी सोडण्याची घाई कशा करता चालू आहे असा प्रश्न आमच्या अकोले तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे। एक तर काम अपूर्ण आणि काल परवा शासनाच्या वतीनं फार मोठा गाजावाजा करण्यात आला आणि आम्ही या ठिकाणी उजव्या कॅनलला पाणी सोडतोय असं सांगण्यात आलं। परंतु मला प्रशासनाला सांगावंसं वाटतंय की आपलं काम अपूर्ण असताना, लेवल नसताना तुम्ही पाणी सोडतायत, लोकांच्या डोळ्यात धुळफेक करतात, कशासाठी करतायत आपण? आणि म्हणून धरणावर पाणी सोडताना अनेक वक्तव्य या ठिकाणी केली गेली। पण मित्रांनो, खरं सांगितलं पाहिजे, या धरणाचे खरे शिल्पकार आपल्या तालुक्याचे माजी मंत्री पिचड साहेब आणि संगमेर तालुक्याचे माननीय आमदार बाळासाहेब थोरात हे आहेत। या दोघांनी या धरणासाठी प्रचंड पाठपुरावा केला, पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले आणि हे काम तडीस नेण्यासाठी फार मोठा शहराचा वाटा या 2 नेत्यांचा आहे। त्यानंतर माननीय शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना आमच्या शिवसेनेच्या काळात सुद्धा या धरणाला फार मोठा निधी मिळाला आणि त्यामुळे या धरणाला खऱ्या अर्थाने चालना मिळालेली। परंतु आज कुणी उठतंय आणि हे धरण आम्ही पूर्ण केलं, कोणी जलनायक व्हायला लागले, कोणी खलनायक व्हायला लागले, परंतु ह्या कामाचा त्यांचा काही संबंध नाही। हे काम जे काही 10-15 वर्ष जे काही उशिराने होत आहेत, जे आज या ठिकाणी बोलतायत त्यांनीच हे काम रखडवण्यात आलेले। परंतु आज श्रेय घेण्यासाठी अनेक मंडळी या ठिकाणी या निमित्ताने पुढे येते आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती की हे धरणाचं काम पूर्ण करा, नंतर पाणी सोडा। आपण आमच्या पाठीमागे जर बघितलं, धुमाळवाडी गावामध्ये 40 फूट खोल हा कॅनॉल झालेला आहे। या दोन्ही बाजूने रस्ते आहेत, आमच्या ह्या कॅनॉलच्या बाजूने आमच्या सगळ्या गावच्या वस्त्या आहेत। 40 फूट खोल हा कॅनॉल असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची फार मोठी शक्यता आहे। या कॅनॉलला कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड करण्यात आलेले नाही। या ठिकाणी लहान लहान मुलं या कॅनॉलच्या शेजारून जात आहेत आणि म्हणून 15 दिवसापूर्वी आम्ही काम बंद केलं होतं। त्यावेळेस अधीक्षक अभियंता माननीय शेट्टी साहेबांनी सांगितलं की आम्ही तातडीने तुम्हाला बॅरिकेड करून देतो, परंतु अद्याप या ठिकाणी बॅरिकेड करण्यात आलेलं नाही। या ठिकाणी आम्ही जे उभा आहेत
या कॅनॉल मध्ये खाली नळ्या गाडलेल्या आहे. मित्रांनो, इस्टिमेट मध्ये या ठिकाणी ब्रिज आहे. ब्रिजचं काम न करता फक्त चालगुजरपणाने नळ्या टाकून कसं पाणी न्यायचं, लवकर न्यायचं, हेच प्रशासनाच्या लक्षात आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून तातडीनं हा ब्रिज झाला पाहिजे, कारण या नळ्या जास्त जो टिकणार नाही. या रस्त्यावरून आमच्या दुमवाडी असेल, धामणगाव असेल, इकडे कुतुळ विभागाला वाहतूक जाते. आणि म्हणून हे जो काय खटाटोप हा चालू आहे शासनाचा, हा प्रचंड मूर्खपणाचा आहे. आणि या ठिकाणी या कामावर जो काही डेप्युटी इंजिनियर आहेत शेख म्हणून, हा माणूस अत्यंत विचित्र आहे, अत्यंत आगाव आहे. हा स्वतःला डेप्युटी इंजिनियर म्हणजे हा काय राष्ट्रपती समजतो का? माणसाची नीट बोलत सुद्धा नाही. आणि म्हणून अशा अधिकाऱ्याचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि तातडीनं हे काम पूर्ण करा आणि नंतरच पाणी खाली न्या, नाही तर पाठीमागे 2 ठिकाणी कॅनॉल फुटायला लागलाय, अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि जर हा कॅनॉल फुटला, याला जबाबदार प्रशासन राहील. आमच्या जर शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी गेलं तर आम्ही हा कॅनॉल तोडून टाकू, असा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.